नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेचा आजचा एपिसोड खूपच छान असा दाखवला आहे. इथून पुढचे सगळे एपिसोड खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की कसं श्रीने शुभ्राला चितपट केलं आहे. आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर एपिसोडच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं की गुरुमा शुभ्राकडे जाते. शुभ्रा तिला रागाने विचारत असते की ते काय करते. मग गुरुमा तिला म्हणते की माझ्या कामाचे सगळे पैसे घेतल्याशिवाय मी काही जाणार नाही. मला आत्ताच्या आत्ता सगळे पैसे हवेत. मी जाताना ठरवलं की सगळा हिशोब ना आता इथेच कंप्लीट करून जायचा. मग शुभ्रा तिला म्हणते की तुला सांगितलं ना एकदा, देते तुला सगळे पैसे. आणि तुला माहिती आहे धनाजी गायकवाड यांना मारायचं काम हे रिस्की होतं, पण तू हे काम व्यवस्थित केलं नाही. जिवंत आहे तो म्हातारा, तू त्याला मारण्यात अपयशी ठरली आहेस. आता इथून पुढे जे दाखवणार आहे ते नक्की बघा. व्हिडिओला जराही स्किप करू नका. आपण ज्याची वाट पाहत होतो ते सगळं श्रीने केलं. तर शुभ्रा हे सगळं बोलतच असते गुरुमाला. तितक्या श्री पाठीमागून येते आणि टाळ्या वाजवते आणि म्हणते, वा शुभ्रा मॅडम, स्वतःच्या बापालाच मारायचा प्रयत्न केला तुम्ही. शुभ्रा इतकी घाबरते ना की तिचा चेहरा बघण्यालायक असतो. यानंतर श्री शुभ्राच्या जोरात कानाखाली वाजवते आणि शुभ्रा श्रीकडे बघून म्हणते, श्री. मग श्री तिला म्हणते की काय गरज होती हे सगळं करायची. आणि म्हणते, शुभ्रा बोल. शुभ्रा खूप घाबरलेली असते आणि ती म्हणते, शुभ्रा. मग श्री तिला म्हणते, हो तुझी तीच लायकी आहे. आजपर्यंत लय मान दिला तुला, पण आत्ता नाही. सांग ना काय गरज होती हे सगळं करायची. शुभ्रा, तुझं नाव घ्यायची पण किळस वाटायला लागले मला. मग शुभ्रा तिला घाबरत म्हणते, हे बघ श्री, तू तुझ्या मर्यादा. मग श्री तिला म्हणते, थोबाड बंद कर. आता सगळ्या जगात ना तुला नको तिथं मान देत असतील, पण माझ्या ना नजरेतसुद्धा तुला मान नाही, कळलं ना. शुभ्रा खूप घाबरलेले असते आणि म्हणते, पण मी काहीच नाही केलं. श्री म्हणते की काहीच नाही केलं. हे सगळं करायचं पाप जेव्हा तुझ्या मनात आलं ना तेव्हाच तू सगळं हरवून बसले. तुझं किती गर्वानं तुझं नाव घ्यायचं गं तुझा बाप. शुभ्रा माझी अशी आहे, शुभ्रा माझी तशी आहे. तुला डोक्यावर घेऊन नाचला गं तुझा बाप आणि तू त्यालाच मारायचा कट रचलास. काहीच वाटलं नाही का गं तुला. तुझ्या मनाला काहीच वाटलं नाही. सोड, काय वाटणार. निर्लज्ज आहेस तू एक नंबरची. तुला काय माहीत गं बाप म्हणजे काय असतो ते. अगं ज्याने आबाळा एवढं प्रेम केलं तुझ्यावर, तुला हवं नको ते सगळं आणून दिलं. एवढंच काय तर कातडं तोडून पायतान केलं तुला. आणि तू काय केलं. काय माहीत गं तुला की बाप कोण असतं ते. तुझ्या पायाला धूळ लागू नये म्हणून ज्याने पायघड्या घातल्या, तुझ्या डोक्यावर छत्री धरली, तू त्यांच्यासाठी सर्वस्व होतेस. हे तुला माहीत होतं तरी तू अशी वागलीस. का केलं. त्या बापानं तुझ्यासाठी एवढं, कारण तू फक्त एकदा मनापासून बाबा म्हणून हाक मारावी, पण तुझी ती लायकीच नाही आहे. लय कमनशिबी आहेस बघ तू. तुला बापाचं प्रेम नाही घेता आलं. अगं बाप लेकीचं नातं ना देवाचं देणं असतं, पण तू त्या लायकीचीच नाही आहेस. प्रत्येक वेळी खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा एक माणूस असतो, तो म्हणजे आपला बाप. आणि तू काय केलंस, त्याच्याच जीवाशी खेळलीस. तुझी लायकी आहे ना फक्त हेच आहे की हे माझं आहे, मला कसं पाहिजे आणि मला ते मिळवायचंच आहे. आणि तू तुझा हट्टीपणा ना तुझ्या हक्काची माणसं गमावून बसली आहेस. अशी माझ्या डोक्यात तिडीक गेली ना की असं वाटतं तुला इथंच आता चेचून न. मग तितक्यात गुरुमा घाबरून तिथं हळूच सटकायला बघते. मग श्री तिला म्हणते, नट्टापट्टा इथं गुपचूप उभं राहायचं, नाहीतर गाडीन तुला इथंच. एवढं होऊन पण शुभ्राचा तोरा काही जात नाही बघा. ती काय म्हणते, श्री इथेच थांबव हे सगळं, नाहीतर बघ तुला माहीतच आहे मी कोण आहे. मग श्री काय म्हणते की तू शून्य आहेस, शून्य. मानी हे बघ, जर परत माझ्या आईबापांच्या नादी लागलीस ना, परत असा मनात विचार जरी आणलास ना की तुला आई अंबाबाईची शपथ सांगते, इतकं भोगायला लागेल ना तुला की तू कधी कल्पनासुद्धा केली नसेल. तुझी आई. शुभ्रा खूप शॉक होते आणि म्हणते की तुझे आई वडील. मग श्री तिला म्हणते, हो माझे आई वडील. हे कोण. शुभ्राच्या पायाखालची हे ऐकून शुभ्राच्या पायाखालची जमीनच हादरते. ती म्हणते की श्री म्हणते मग यावरती की श्री धनाजी गणपत गायकवाड आणि सौभाग्यवती भारती धनाजी गायकवाड यांची एकुलती एक सख्खी आणि रक्ताची पोरगी म्हणजे श्री धनाजी गायकवाड. आणि याच्यानंतर जे बॅकग्राऊंडला अबीर गुलालचं टायटल सॉन्ग वाजतं, खूपच छान दाखवलं आहे. आणि यानंतर शुभ्रा हे ऐकून खूप शॉक
शॉक होते आणि ती खाली बसते आणि म्हणते म्हणजे धनाजी गायकवाड यांनी सगळं खरं सांगून टाकलं वाटतं. आणि ती श्रीला म्हणते त्यांनी सांगितलं ना तुला, म्हणजे आता गावभर होणार हे सगळं. मग श्री तिला म्हणते मला कोणीच सांगायची काही गरज नाही आहे, मला हे आधीपासूनच माहीत होतं, हे सगळं मी लपवून ठेवलं होतं. मग शुभ्रा तिला म्हणते कशाला, तू आजच्या दिवसाची वाट बघत होतीस काय? 1 मिनिट, म्हणजे ते रिपोर्ट्स तूच मागवले होते. मग श्री हसायला लागते आणि म्हणते आई अंबाबाई कसं झालं माहीत आहे का, ज्याचं करावं भलं तेच म्हणते आपलंच खरं. आणि ती शुभ्राला म्हणते मी का मागवेल ते रिपोर्ट, तुझं नातं त्यात जयंती नाल्यासारखं झालं आहे बघ, तुझ्या मनातच इतका कचरा आहे ना की तुला आजूबाजूचं काही चांगलं दिसतच नाही असं झालं आहे. आणि स्वतःच्या हात दगडाखाली असून पण हा जो तुझा काय हे काय ना जबराट आहे बघा. आणि मी वाटच बघत होते की तुझं लग्न मोडू नये म्हणून मी हे सगळं लपवून ठेवलं होतं आणि तू काय केलं, स्वतःच्या बापाच्या जीवावर उठलीस तू. मग शुभ्रा म्हणते की मग काय करायला हवं होतं, मी सांग ना काय करायला हवं होतं. त्या धनाजी गायकवाडला सगळं सत्य कळलं माझ्याबद्दल आणि त्यांनी जाऊन ते सुलक्षणाला सांगितलं तर, आणि माझं लग्न मोडलं तर, म्हणून मग श्री म्हणते की म्हणून मग तू त्यांना मारायला निघालीस, तुला कळतंय का तू काय करते ते, तुला जरा पण लाज वाटत नाही का गं, खूप मोठी चूक केली आहेस तू शुभ्रा, अजून पण वेळ गेलेला नाही, आत्ताच्या आत्ता जा आणि सगळ्यांना खरं काय ते सांगून टाक. मग शुभ्रा काय सुधारणार आहे, ती म्हणते की मी आणि सगळ्यांना जाऊन सांगू शक्यच नाही. श्री तू मला अजून नीट ओळखलं नाही सगळं, तुला काय वाटलं तू हे असं सगळं बोलशील आणि मी तुला घाबरू मी. श्री तू इथे एकटी आहेस आणि बघ आम्ही दोघी आहोत, हिला काय अजून 50 लाख रुपये दिले म्हणजे गुरु मला दिले की तिचं तोंड बंद करून टाकेल आणि वाटलं तर माझ्याकडचे सगळे दागिनेसुद्धा मी तिला देईल आणि मग या बंद खोलीत तुझी कधी वाफ होईल ना कळणार सुद्धा नाही. आणि ती म्हणते मारून टाकीन मी तुला. मग श्री म्हणते हो टाक मारून, दाखव ना करून वाफ, माझ्या नसानसात आहे ना गायकवाडांचं रक्त आहे, सगळं 1 to 1 असतं आपलं, कर काय वार करायचं ते, चल करून दाखव. जर का इथून पुढं माझ्या आई बापाच्या वाट्याला गेली ना, नाही तर तुझी वाप करायला मी मागे पुढे बघणार नाही. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो, बारक्या आणि काका हे पीत बसलेले असतात. बारक्या काकाला म्हणतो की काका मला श्रीबद्दल खूप वाईट वाटते. मग काका बारक्याला म्हणतो की त्यात काय वाईट वाटायचं, ज्याच्या नशिबात जे असतं तेच होतं. मग बारक्या म्हणतो की तो अगस्त्य, त्याला तर मी सगळं सांगूनच टाकतो आता, थांब. मग काका त्याला समजत असतात की बारक्या ऐक माझं, पण बारक्या मात्र ऐकायला तयार नसतो, त्याला खूप चढलेले असते, तो काय ऐकायला तयार नाही. मग तो तिथून जातो आणि अगस्त्याच्या हाताला पकडून त्याला घेऊन येतो. अगस्त्य त्याला काहीच कळत नाही. अगस्त्य त्याला म्हणत असतो की अरे काय चाललंय बारक्या तुझं. तर बारक्या अगस्त्य बारक्याला विचारतो की श्रीला कुठे पाहिलं आहे का. तर काका म्हणतात की काय झालं, काय टेन्शन आहे का. मग अगस्त्य म्हणतो नाही काय टेन्शन नाही आहे, पण विचारलं. मग बारक्या म्हणतो नाही ना काय टेन्शन, मग काय झालं, मग बस की इथं. अगस्त्य म्हणतो अरे काय चाललं आहे तुमचं, हे दरवाजे उघडं ठेवून तुम्ही असं इथं बसलाय. नाही बारक्या तुझं ठीक आहे, पण काका तुम्हीसुद्धा. मग काका म्हणतात हे काय, कधीतरी आपलं असतं आपलं टाईमपास आधीमधी. मग अगस्त्य म्हणतो तुमचं झालं असेल तर मी जातो, मला ना श्रीला शोधायचं आहे, चला मी जातो. असं म्हणून अगस्त्य तिथून जायला निघतो. तेवढ्यात त्याला बारक्या हाताला पकडतो आणि जबरदस्तीने बसवतो आणि बारक्या अगस्त्याला जबरदस्ती करतो की तू जर माझा दोस्त असशील ना तर तू पण माझ्यासोबत बसणार प्यायला. मग अगस्त्य त्याला म्हणतो की अरे असं काय करताय तुम्ही, माझं होणारं लग्न मोडत आहे की काय तुम्ही. मग बारक्या म्हणतो की तू जाऊन ना त्या श्रीची माफी माग आधी, तिच्यासोबत तू चुकीचं वागला आहेस. काका त्याला म्हणतात बारक्या शांत बस. बारक्या म्हणतो नाही काका आज मला बोलू द्या. बारक्या म्हणतो की मला ना असं हे मनात ठेवून बुरशी लागायला लागले, आज जर नाही सांगितलं ना तर मरून जाईन मी. तर अगस्त्य म्हणतो बारक्या काय चुकलं आहे माझं, काय वाईट वागलो मी. तर बारक्या म्हणतो श्री तुझी फ्रेंड आहे ना, मग तिच्याशी तू असं का वागला, तिच्या मनातलं तुला कसं कळलं नाही. मग अगस्त्य म्हणतो म्हणजे काय.
तर काका बारक्याला थांबवत असतात, मात्र बारक्या काय ऐकायला तयार नसतो. बारक्या म्हणतो, काका मला गप्प करून सत्य बदलणार आहे का? याला कळायला नको, जाऊ दे, याला बोलून काय उपयोग आहे आता. मग अगस्त्य म्हणतो, काय करायला पाहिजे होतं, काय बोलतोयस तू बारक्या? मग बारक्या म्हणतो की काय करायला हवं होतं हे तू विचारतोय आता मला? अरे साधं श्री जेवली नाही तर तुला कळायचं आणि हे कळलं नाही तुला. मग अगस्त्य शॉक होऊन त्याला विचारतो की काय कळलं नाही मला, तू नीट सांगशील का जरा? तर बारक्या सांगतो की श्रीचं तुझ्यावर प्रेम आहे, प्रेम करते ती तुझ्यावर, ते पण पहिल्यापासून. तुझ्या सुखासाठी तिने बळी दिला रे तिच्या प्रेमाचा. हो, प्रेम करते रे ती तुझ्यावर, अजून पण करते. हे ऐकून अगस्त्याला खूप मोठा धक्का बसतो. आता यानंतर आपण इकडे पाहतो की शुभ्रा श्रीला म्हणत असते, झालं तुझं हे सगळं मिडल क्लास चीप बोलणं, बस कर तुझं बोलणं आता. हे ऐकून कान पकले माझे. आणि तुझं ऐकून घ्यायला तू कोण आहेस ग? समजते कोण तू स्वतःला? तू काय स्वतःला क्रांतीवीरमधली ती नाना पाटेकर समजतेस का? की तू असं मोठं इमोशनल स्पीच दिल्यावर मी घाबरेल, मी पागळून जाईल. आणि काय ग, सांग मला काय करशील तू, काय करणार आहेस तू? जाऊन सांगशील तुझ्या बापाला की मी त्याला मारायचा प्रयत्न केला, हेच करशील ना तू? जा सांग. तू कितीही जाऊन सांगितलंस ना श्री, तरी कोणीच तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही, कारण तुझ्याकडे कुठलाच पुरावा नाही आहे. बोल ना, आहे का पुरावा? मग श्री गुरुमाकडे बघायला लागते. मग गुरुमा म्हणते की तिने मला पैसे दिले आहेत, त्यामुळे मी ते सांगेल ना तेच करेल. तुझ्याकडे 50 लाख असतील तर दे मला, मग मी तुझ्या बाजूने बोलेन. मग शुभ्रा हसायला लागते आणि म्हणते, काय झालं श्री, कळलं तुला श्री, तू काहीच करू शकणार नाही अगं, सगळं समजलं का? आणि हो, आणि तुझे जे श्री धनाजी गणपत गायकवाड आहेत ना, त्यांचं तर कायमचं तोंड बंद करायचंच होतं, पण प्लॅन फेल गेला ना. पण हरकत नाही, आता मला माहीत आहे की नक्की काय करायचं आहे ते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव श्री, तू कितीही सत्याचा झेंडा मिरवलास ना, तरी तुझ्यावरती कोणीच विश्वास ठेवणार नाही, कारण तुझ्याकडे पुरावाच नाही आहे. सो हे चांगलं आहे की तू आत्ताच इथं हा विषय संपव आणि चल निघ, समजलं का? मग श्री म्हणते की अंदाज चुकलाय तुझा शुभ्रा, मिडल क्लास इमोशनल जरी असले ना तरी लात मारेल तिथं पाणी काढेल ही हिंमत ठेवते, समजलं का? आणि या नटवीला ठेव तुझ्याकडे, म्हणजे गुरुमाला. हां. आणि श्री म्हणते, माझ्याकडे ना अशी एक व्यक्ती आहे जी माझ्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवते. मग शुभ्रा खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की कोण? आता श्री अगस्त्याला शुभ्राचं सत्य सांगणार का? अगस्त्य तिला तिच्याच प्रेमाबद्दल विचारणार, हे आपल्याला उद्याच्या भागात समजेल. आणि इथून पुढचे एपिसोड हे खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत. तर तुम्हाला आजचा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा.